हाय, वेलकम मित्रांनो. माझं नाव प्रशांत आहे आणि आपण बसलो नेक्सॉन EV 3.0 मॉडेलमध्ये. मी गाडी घेऊन आता 5च महिने झालेले आहेत आणि मी आज 19,000 किलोमीटर गाडी ड्राईव्ह केलेली आहे. तर मला बऱ्यापैकी एक्सपिरियन्स आलेला आहे या गाडीमध्ये. काय काय इश्यू आहेत, मी असं नाही म्हणत आहे की 100%, बट बऱ्यापैकी एक्सपिरियन्स आलेला आहे की काय प्रॉब्लेम्स येतात, कसे टॅकल करायचे. तर पहिला हा व्हिडिओ तुमच्यासाठी त्यांच्यासाठी जे EV कारनी लॉंग ड्राईव्हला जाऊ इच्छितात पण त्यांना चार्जिंग स्टेशन अवेलेबिलिटीबद्दल इश्यू येतात. चार्जिंग स्टेशन अवेलेबिलिटीसाठी इश्यू येतात. तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी. तर मी तुम्हाला याच्यासाठी ना प्रत्येक वेळी भरपूर लोकांना असं होतं की प्रत्येक वेळी प्रत्येक वेगवेगळ्या चार्जिंग स्टेशन चार्जरच्या कंपन्या आहेत त्यांच्या ॲप्लिकेशनमध्ये जाऊन बघावं लागतं की पुढे कोणतं चार्जर अवेलेबल आहे. कारण की प्रत्येक चार्जिंग कंपनी त्याचं चार्जिंग स्टेशन हे त्यांच्याच ॲप्लिकेशनवरती ॲप्लिकेशनच्या मॅपवरती लिस्ट करते. पण आपल्याला एक असं ॲप्लिकेशन आहे आपल्याकडे ज्याच्यामध्ये आपल्याला सगळे चार्जिंग स्टेशन एकाच ठिकाणी बघायला मिळतात, ते पण मॅपवरती. प्लस त्यातलं कोणतं चालू आहे, कोणतं बंद आहे, कोणतं किती किलोवॅटचं आहे, लास्ट अपडेट काय आहे त्याचा, म्हणजे लेटेस्ट कोणी चार्जिंग केलेलं आहे त्याच्यामध्ये, हे सगळं आपल्याला त्या एका ॲप्लिकेशनमध्ये बघायला भेटतं. त्या ॲप्लिकेशनचं नाव आहे प्लगशेअर. तर मला त्याच्याबद्दल जर पूर्ण इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका. खूप काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तर मी माझ्या मोबाईलवरचं ते ॲप्लिकेशन ओपन करतो. ॲप्लिकेशनचं नाव आहे प्लगशेअर. तर हे प्लगशेअर आहे ॲप्लिकेशन. याच्यामध्ये जर तुम्ही बघचाल हा त्याचा मेन व्ह्यू आहे. जर तुम्ही ॲप्लिकेशन ओपन केलं तर हे तुम्हाला असं भेटेल. जर तुम्ही तुमच्या लोकेशनला टॅप केलं तर तुमच्या लोकेशनच्या आजूबाजूला काय कोणते चार्जर्स आहेत ते इथं तुम्हाला बघायला भेटतील. यामध्ये जे येलो कलरचे चार्जर दिसत आहेत ते सगळे CCS2 फास्ट चार्जर आहेत. जे ग्रीन चार्जर आहेत ते स्लो स्पीडवाले चार्जर आहेत. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता काय ठिकाणी हा पाण्याचा सिम्बॉल पण येतो, जे टूलचा. फॉर एक्झाम्पल हा तर याचा अर्थ असा आहे की हा जो चार्जर आहे तो आता अंडर मेंटेनन्स आहे. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला इथे चार्जिंग करता येणार नाही. तर तुम्हाला हे इथेच कळून जाते. जर पूर्ण इंडियामध्ये बघायचं झालं तर आपण मॅपच झूम आउट करू तर आपल्याला कळून जाईल पिंपरी चिंचवडच्या आसपास इतके सारे चार्जर्स आहेत. आणि ऑल ओव्हर इंडियामध्ये आपल्याकडे इतके सारे चार्जेस आहेत. श्रीलंकामध्ये म्हणजे सगळीकडे हा वर्ल्ड वाईड हा यूज केला तर ॲप्लिकेशन आहे. तर मी माझ्या लोकेशनला जातो. ठीक आहे. तर हे कळालं तुम्हाला की चार्जिंग इथं चार्जर कुठे लोकेशन आहे तुम्हाला कळालं. आता मी पर्टिक्युलर चार्जरबद्दल जर इन्फॉर्मेशन घ्यायची असेल, जसं मला इकडं या चार्जरबद्दल इन्फॉर्मेशन घ्यायची आहे, तर इथे त्या चार्जरचं नाव पुढे हॉटेल सयाजी वाकड. याला जर मी टच केलं, त्याला जर ओपन केलं तर याच्यामध्ये जे काही लोक चार्जिंग करून गेलेले ते लोक म्हणजे आपल्यासारखे ड्रायव्हर्स याच्यामध्ये सगळं फोटोज वगैरे टाकतात आणि फोटोज वगैरे टाकलेले ते आपण बघू शकतो की कोणत्या टाईपचं चार्जर आहे, कशी सोय तिथे आणि एरिया आजूबाजूचा कसा आहे तो आपल्याला कळून जाईल. त्याच्यानंतर यामध्ये ना डिटेल दिलेलं आहे हॉटेल सयाजी. त्या हॉटेल म्हणजे ज्यांचं चार्जर आहे त्याच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन तिथे दिलेली आहे. तर तुम्हाला इथं काही इनपुट द्यायचे असतील तर ॲड फोटो तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर नियर बाय तुम्हाला काही चेक करायचं असेल की हॉटेल आहे का की बाकीचं रेस्टॉरंट और वॉशरूम्स वगैरे, तर तुम्हाला इथं नियर बायमध्ये भेटून जाईल. डायरेक्शन्स हे जर तुम्हाला हे चार्जरचं डायरेक्शन तुम्हाला घ्यायचं असेल, गुगल मॅपवरती घ्यायचं असेल तर तुम्ही डायरेक्शनला टच करू शकता. डायरेक्टली तुम्हाला ते विचारते मॅपवरती घेऊन जाते. त्याच्यानंतर तुम्हाला या चार्जिंग स्टेशनबद्दल रिपोर्ट करायचं असेल तर तुम्ही करू शकता. कोणाला शेअर करायचं आहे किंवा तुम्हाला एडिट करायचं काय इनपुट तर ते तुम्ही देऊ शकता. ठीक आहे. आता याच्यानंतर खाली जाऊयात आपण. खाली इथं तुम्हाला दिसेल प्लग्स. तर इथं क्लिअर कळतं की त्याच ठिकाणी टोटल 4 प्लग आहेत. 2 CCS2चे आहेत आणि टाईप 2चे 2 प्लग आहेत. CCS2 म्हणजे आपले फास्ट चार्जरचे 30 किलोवॅट DC चार्जर आहेत. 30 किलोवॅटच्या वरचे ते 25 किलोवॅटच्या वरचे जे असतात ते चार्जर CCS2 मध्ये मोडले काउंट करतात. तर इथं 2 30 किलोवॅटचे चार्जर आहेत आणि इथे 2 जे आहेत 7.4 किलोवॅटचे चार्जर आहेत. आणि आपण बघायचं असेल व्ह्यूमध्ये हे डिटेल तुम्हाला इथं भेटून जाईल. त्याच्यामध्ये हा टाटा पॉवरचा चार्जर आहे. त्याचा रेट किती आहे? 26 रुपये पर किलोवॅट आवर त्याचा रेट आहे. म्हणजे दोन्ही चार्जरबद्दल ही इन्फॉर्मेशन आहे. ठीक आहे. तर आपण पुढे बघूया. इथे कॉस्ट पण दिलेली असते. मोस्ट ऑफ द टाईम कॉस्ट दिलेली असते. काय ठिकाणी नाही देत, तिथं जाऊन आपल्याला कळेल. त्या केसमध्ये काय करायचं, खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही बघू शकता. इथं सगळं दिलेलं डिस्क्रिप्शनमध्ये पण काही इनपुट्स दिलेले असतात. प्रत्येक चार्जरला देतात असं नाही, पण काही ठिकाणी देतात. तुम्हाला इन्फॉर्मेशन बऱ्यापैकी मिळून जाते. त्याच्यानंतर पार्किंग डिटेल्स काय वगैरे इथं काय आहे ते वगैरे. त्याच्यानंतर महत्त्वाची जी इन्फॉर्मेशन आहे ती इथं चेक-इन्समध्ये. तर इथं तुम्ही बघू शकता तुम्ही लेटेस्ट जे 20 नोव्हेंबर 2024ला या ठिकाणी चार्जिंग केलं. कोणी केलं तर श्रीकांत साली यांनी चार्जिंग केलेलं इथं. आणि यांनी कमेंटमध्ये काहीच लिहिलेलं नाही आहे, बट शक्यतो आहे बघा यांचं काही ग्रीन टिक आले म्हणजे यांच्यामध्ये इथं चार्जिंगचा इश्यू नव्हता. यांनी इथं चार्जिंग नॉट स्टार्टेड त्यांनी रिकमेंड केलं की चार्जिंग नॉट स्टार्टेड आहे, म्हणजे इथं चार्जिंग सुरू झालेलं नव्हतं. त्याच्यानंतर आता चार्जिंग सुरू झाले. तर असं इथे इन्फॉर्मेशन होती. आपण एखादा दुसरं चार्जर बघू जेणेकरून आणखी इन्फॉर्मेशन आपल्याला भेटेल. हा चार्जर बघू आपण. तर ह्या कुठल्या चार्ज पिट
ई मोबिलिटी करंट ॲप हे चार्जिंगचे ॲप्लिकेशन डिटेल पण दिलेलं आहे आणि 24 किलोवॅटचं चार्जर आहे. माझ्या लोकेशनपासून 2.7 किलोमीटर असं दाखवतं आहे, पण हे एक्झॅक्ट नसं थोडं कमी दाखवतं, त्याच्यापेक्षा जास्त किलोमीटर आपल्याला जावं लागतं. तर मी हा चार्जर इन्फॉर्मेशन ओपन केली तर सेम डिटेल इथं आहे. इथं एक चार्जर अवेलेबल आहे फक्त, त्याची कॉस्ट आहे 24 किलोवॅट पर आवर. ठीक आहे. आणि डिस्क्रिप्शनमध्ये बघा 25 किलोवॅटचं चार्जर आहे. पार्किंग लेवल, पार्किंग डिटेल्स वगैरे वगैरे हे दिलेलं आहे. 24/7 आवर्स चालू आहे. आता इथे बघा, इथं बघू शकता 7 डिसेंबरला अमित साळुंके यांनी चार्ज केलं होतं, पण नॉट वर्किंग. ते ट्राय केलं होतं, नॉट वर्किंग आहे. म्हणजे याच्यावर आपल्या लक्षात येतं की लेटेस्ट चार्जिंग ज्यांनी जाऊन बघितलं 7 डिसेंबरला, तर तिथं नॉट वर्किंग असा मेसेज आलेला, त्यांना तो प्रॉब्लेम आला होता. तर याचा अर्थ असा होता की आपण याला स्किप करून दुसरं बघितलं तर बरं होईल. ठीक आहे. आता त्याच्यानंतर जर बघायचं झालं तर इथं 11 ऑगस्टला सतीश रायबागे, पुन्हा 22 जूनला पवन देशपांडे या लोकांनी इथं चार्जिंग केलं आहे आणि डिटेल त्यांनी दिलेत. त्याच्यानंतर तुम्ही आणखीन काही बघायचं असेल तर याच्यामध्ये अजून तुम्हाला बाकीचे पण रिव्ह्यूज दिसू शकतात. अजून याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली, जर समजा तुम्ही इथं चार्जिंग करायला गेला आणि तुम्हाला चार्जिंग ओके आहे असं वाटतं तुम्हाला, तर जेव्हा तुम्ही इथं जाचाल तेव्हा चेक इन नक्की करा. इथं चेक इन केल्यानंतर तुम्हाला काय वाटतं, त्याचं काय फीडबॅक आहे तो इथं द्या, जेणेकरून तुमच्या माझ्यासारख्या दुसरे जे लोक आहेत, ज्यांना कार ओनर्स आहेत EVचे, त्यांना याचा फायदा होईल. तर हे झालं चार्जिंग स्टेशनबद्दलची इन्फॉर्मेशन. याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगू देतो तुम्हाला. याच्यामध्ये ना सेटिंग्स वगैरे दिसतात. फॉर एक्झाम्पल आता इकडे सर्च ऑप्शन आहे, जिथं तुम्ही डायरेक्ट सर्च करू शकता. कोणत्या एरियात सर्च करत असेल, समजा आता मी पुण्यामध्ये, तर तुम्हाला मुंबईमध्ये काय आहे, कुठे कुठे चार्जर्स आहेत, स्पेसिफिक लोकेशन टाकून सर्च करायचं असेल तर इथं जाऊन तुम्ही लोकेशन टाकून सर्च करू शकता, त्या लोकेशनला चार्जेस किती अवेलेबल आहेत. ओके. देन इथं ऑल फिल्टर तुम्ही इथं करू शकता. तुमचं आता माझं प्लग स्कोअर मला 0 ठेवायचं आहे, कारण की तुम्ही प्रत्येक प्लग स्कोअर काय की प्लग स्कोअर काही चार्जिंग जे युनिट्स आहेत, चार्जिंग स्टेशन्स आहेत, त्यांना स्कोरिंग करत आहे. मग ते कधी म्हणजे आपलं जे फीडबॅक आहे त्याच्यावरून करतं. पण आपण जर तिथं 1 नंबर किंवा 2, 3, 4 स्कोअर ठेवला तर थोडी पॉसिबिलिटी अशी होती की जे वर्किंग कंडिशनमध्ये चार्जर आहेत ते स्किप होऊन जातात. तर यासाठी काय करायचं, प्लग स्कोअर हे हमेशा 0 ठेवायचं. किलोवॅट रेंज हे तुमच्या गाडीचं किलोवॅट आहे की तुम्ही तुमच्या गाडीची कपॅसिटी किती आहे, तुम्ही तुमच्या हिशोबाने म्हणजे रेंज किती आहे तुमच्या गाडीची हे तुम्ही इथं सेट करू शकता, जेणेकरून हे पुढे सांगतो की काय उपयोगाला येईल त्याच्यानंतर व्हेकल तुम्हाला चार्जिंग ही माझ्या गाडीची डिटेल्स आहेत. ठीक आहे. मला कोणते चार्जर पाहिलं, CCS 1, CCS 2 आणि टाईप 2. मी तिन्ही चार्जरसाठी इथं फिल्टर करून ठेवलं. मला टाईप 2 चार्जर नाही बघायचं मॅपमध्ये, तर मी हा डिससिलेक्ट केला. ठीक आहे. डिससिलेक्ट केला. अजून काय स्टेशन काउंट, एका ठिकाणी 2 चार्जर पाहिजे, 4 चार्जर पाहिजे, 6 चार्जर पाहिजे, हा जर सिलेक्ट करायचा असेल तर मी इथं सिलेक्ट करू शकतो. अम्युनिटीज काय पाहिजे हे सिलेक्ट करा. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी इथं जर सिलेक्ट केल्या. कमिंग सून मला नको आहे, कमिंग सूनमध्ये म्हटलं तर इन्क्लूड कमिंग सून मी केलेलं आहे, पण मला नको आहे हाईड कमिंग सून म्हणायचं आहे, तर मी हाईड कमिंग सून करून ठेवलं. म्हणजे जे ॲक्च्युअलमध्ये वर्किंग आहे तेच आपल्याला दिसतील. आणि पार्किंगमध्ये पण या पॉईंट्स तुम्हाला काय पाहिजे आहे, नेटवर्क कोणतं पाहिजे आहे, कंट्री, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं सिलेक्ट करू शकता. त्याच्या बेसिसवरती तुम्हाला 29 लोकेशन्स इथं मिळतात. तर मी इथं फिल्टर अप्लाय केलं तर माझ्या इथं एवढ्या एरियामध्ये चार्जिंग स्टेशन दिसतात. त्याच्यानंतर काय 2 चार्जरमध्ये ज्या ठिकाणी 2+ चार्जर आहेत, म्हणजे 2+ मोर दॅन 2, तर ते चार्जरचे लोकेशनच देतं. हे याच्यासाठी, कारण की मेनी टाइम्स काय होतं की काही ठिकाणी जर तुम्ही सिटीमध्ये गेला चार्जिंगसाठी, तर तेव्हा एखादी गाडी चार्जिंगला लागलेली असते, तुम्हाला तिथे गेल्यानंतर ते कळतं तुमचं वेटिंग वगैरे वाढतं. त्याच्यामुळे मग तुम्ही इनिशियली जर तुम्ही 2 चार्जरच असलेलं लोकेशन तुम्ही सर्च केलं तर एखादी गाडी लागली असेल तर त्याचे चान्सेस खूप कमी आहेत की दुसरी पण तिथं गाडी लागली असू शकते. सो त्याच्यासाठी हे इथं फिल्टर अप्लाय करू शकता. फास्ट चार्जिंगसाठी तुम्ही इथं अप्लाय करू शकता. जे फास्ट चार्जिंग म्हणजे 24 किलोवॅटचं 30 किलोवॅटच्या पुढे, 60 किलोवॅटच्या पुढे जे असतात ते चार्जर्स, त्याचं लोकेशन हे दाखवतो तुम्हाला. लॉजिंग, डायनिंग, फ्री सर्व्हिसेस लोकेशन, या सगळ्या इथं डिटेल्स येतात. ठीक आहे. हे झालं हे चार्जिंगच्या याच्यासाठी. आता इथं बघू शकता तुम्ही इथं टेरेन चेंज करतात. हे व्ह्यू जो आहे त्याच्यासाठी मॅप इन्फॉर्मेशन, ट्रॅफिक वगैरे वगैरे. इथं तुम्हाला सॅटेलाइट व्ह्यू, टेरेन व्ह्यू, या सगळ्या गोष्टीसाठी इथं तुम्ही बघता, जे आपण रेग्युलर गुगल मॅपमध्ये बघू शकतो ते इथं तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळते. आता मेन महत्त्वाची गोष्ट तुम्हाला इथं सांगतो की हे ॲप तुम्हाला कोणत्याही लॉंग डिस्टन्स जर्नीसाठी कसं काय उपयोगाचं होणार आहे. तर इथं अजून एक ऑप्शन दिसतं. इथं जर तुम्ही बघितलं तर इथं तुम्हाला ना रूट तुम्हाला सिलेक्ट करता येतो. समजा मला आता इथून जायचं आहे कोल्हापूरला जायचं, तर माझं करंट लोकेशन आहे यामध्ये, तर इथून मी कोल्हापूर सर्च केलं. कोल्हापूर, ठीक आहे. कोल्हापूर जर मी सर्च केलं, कोल्हापूरचं इथं मला लोकेशन भेटलं, मी सिलेक्ट केलं आणि सर्च केलं रूट, तर ऑटोमॅटिक काय होतं आहे, कोल्हापूरला जायचा जो मॅप नियरेस्ट रूट आहे तो येतं दाखवतो. आणि त्याच्यावरती जिथं 3 किलोमीटरच्या डिस्टन्समध्ये मी सेट केलेलं डिस्टन्स आहे 3 किलोमीटर, म्हणून त्या रोडच्या 3 किलोमीटरच्या आसपास जेवढे काय चार्जर्स आहेत ते सगळे इथं दाखवते. मग त्याच्यानुसार तुम्ही मग ठरवू शकता की इथून कुठल्या चार्जिंग स्टेशनला जायचं, थांबायचं, चार्जिंग करायचं, असं तुम्हाला ऑप्शन्स भेटतात. त्यामध्ये ना तुम्हाला हा जो मॅप तुम्ही आता समजा सेट केला, तर हा मॅप तुम्हाला
म्हणजे गुगल मॅपवरती ट्रान्सफर इथं नाही करून घेता येत. त्यासाठी तुम्हाला ना हे सेव्ह करून ठेवावं लागेल. म्हणजे हा जो काही ट्रॅक आहे तुमचा किंवा हे काही जो तुमचा रूट आहे हा सेव्ह करून ठेवावा लागेल. तो सेव्ह याच्यामध्ये नाही होत. आता याचंच एक व्हर्जन लॅपटॉपमध्ये पण ओपन होतं. हां, तर हे झालं मोबाईल ॲप्लिकेशन जे तुम्हाला ऑन दी स्पॉट जर तुम्ही ड्रायव्हिंग करताय आणि तुम्हाला बघायचं आहे की समोर पुढं कोणतं चार्जिंग स्टेशन अवेलेबल आहे की नाही आणि किती डिस्टन्सवरती अवेलेबल आहे. ऑन दी स्पॉट इमिडिएट बेसिसवरती तुम्हाला बघायचं आहे सर, तर त्याच्यासाठी ते आहे. पण जर तुमच्याकडं लॉंग डिस्टन्स ट्रॅव्हलिंग करायचं आहे आणि त्याच्या आधी तुमच्याकडे जर थोडासा टाईम आहे आणि तुमच्याकडे लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर अवेलेबल आहे, तर तुम्ही ना त्याच्यामध्ये याचंच प्लग शेअरचंच एक डेस्कटॉप ॲप म्हणा किंवा ऑनलाईन त्यांच्या वेबसाईटवरती ते ॲप्लिकेशन ओपन करा आणि सेम लॉग इन आय डीने लॉग इन करा. तर तुम्हाला त्याच्यामध्ये ना भरपूर बेनिफिट्स तुम्हाला दिसतील. त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल सेम व्ह्यू असतोय, पण त्याच्यामध्ये काही ऑप्शन्स आहेत. तुम्ही त्याच्यामध्ये तुमची ट्रिप प्लॅन करू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला इथून समजा तिरुपतीला जायचं आहे. तिरुपती इथून 1100 किलोमीटर आहे. माझी जर्नी तिरुपतीला ऑलमोस्ट 3 वेळा मी जाऊन आलो आहे आणि 3 वेळा जाऊन आलो आहे काही पर्सनल कारणानिमित्त. आणि त्याच्यातले एकदा मी रामेश्वरमला जाऊन आलो आहे इलेक्ट्रिक या गाडीने, नेक्सॉन EVने. तर जर समजा एवढी मोठी लॉंग ट्रिप आहे, लॉंग जर्नी आहे, तर फर्स्ट टाइम जर तुम्ही जाणार असाल तर तुम्हाला ट्रिप EV कारने जातं तर तुम्हाला प्लॅन करूनच जावं लागेल. तर त्या केसमध्ये तुम्ही आहे ना त्याच्यामध्ये ट्रिप प्लॅन करू शकता. ट्रिप प्लॅन करण्या म्हणजे कसं, जसं तुम्ही तुमच्या मॅपवरती टाकता की माझं लोकेशन ते तिरुपतीचं लोकेशन असं तर तुम्ही त्याच्यामध्ये टाकता, तर ते टोटल डिस्टन्स आहे ते 1100 किलोमीटर. पण आपली गाडीची जी कपॅसिटी आहे म्हणजे रेंज आहे मॅक्सिमम पकडून चला 250 किलोमीटर तुम्ही 300 किलोमीटर तुमची रेंज आहे, पण 50 जी किलोमीटर आहे तुम्ही ती रिस्क नाही घेणार, युटिलाइज नाही करणार. तर आपण आता पकडून चालू की 250 किलोमीटरच आपली गाडीची रेंज आहे. आपल्याला 250 किलोमीटर एकाच चार्जिंगवरती चालवायचं आहे. तर असं म्हटलं तर 250 किलोमीटर म्हटलं तर आपल्याला कमीत कमी 5 वेळा गाडी चार्ज करावी लागेल. ठीक आहे. तर त्यासाठी तुम्हाला हे कळणं गरजेचं आहे की म्हणजे निघाल्यानंतर 200 ते 250 किलोमीटर जे तिथले 50 किलोमीटर त्याच्यामध्ये चार्जर कुठे अवेलेबल आहे हे तुम्हाला कळणं खूप गरजेचं आहे. तर हे सगळं प्लॅनिंग ना तुम्हाला ट्रिप प्लॅनर प्लग शेअरच्या ऑनलाईन वेबसाईटवरती करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला ऑटोमॅटिकली कळून जाते की कोणतं चार्जर तुम्ही सिलेक्ट केला. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही तुमचं करंट लोकेशन ठेवलं, त्याच्यानंतर लास्ट लोकेशन ठेवलं, तिरुपतीचं लोकेशन ठेवलं आणि तुम्ही तर तिथं तुम्हाला पहिला दिसेल की तुमची रेंज 250 किलोमीटर आहे, बट हे टोटल डिस्टन्स 1100 किलोमीटर आहे. तर रेड कलरचं तिथं सिग्नल येते, रेड कलरचं सिग्नल येईल तिथे. त्याच्यानंतर मग तुम्हाला काय करायचं आहे की तिथून तुमच्या रोडमध्ये एक 250 किलोमीटर 200 ते 250 किलोमीटरच्या आसपास जे काही चार्जर असेल तो एखादा सिलेक्ट करायचा आणि ॲड करायचा. ज्यावेळी तुम्ही तसं ॲड केला रूटमध्ये तर ऑटोमॅटिक तिथं दिसून येते की तो चार्जिंग चार्जिंग स्टेशन आहे ते तुमच्यापासून किती किलोमीटर अंतरावरती आहे. फॉर एक्झाम्पल जर ते समजा 250च्या पुढे असेल तर तिथं रेड येणार, पुन्हा रेड कलरचं लाईट येणार, मार्क येणार. पण समजा ते चार्जर जे आहे ते तुमच्या 250 किलोमीटरच्या आतमध्ये असेल तर ऑटोमॅटिक तिथून पहिल्या चार्जिंग स्टेशनपर्यंत ग्रीन कलर येणार आणि पुढचं जे असतं ते परत रेड होऊन जाणार. ॲक्च्युली मी हे तुम्हाला इथं सांगतोय, एवढं तुम्हाला डिटेलमध्ये नाही कळणार. मी याच्यासाठी एक दुसरा व्हिडिओ करेल डेस्कटॉप ॲप्लिकेशन कसं यूज करायचं त्याच्यासाठी. बट मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही ज्यावेळी तुम्हाला लॉंग डिस्टन्स ट्रॅव्हलिंग करायचं असेल तर तुम्ही प्लग शेअर या वेबसाईटचा आणि ॲप्लिकेशनचा यूज करू शकता. इमिडिएट तुम्हाला चेक करायचं असेल कोणतं चार्जिंग स्टेशन जवळपास अवेलेबल आहे तर मोबाईल ॲप्लिकेशन वापरा. आणि जर तुम्हाला लॉंग ट्रिप करायचं असतील तर तुम्ही प्री प्लॅनिंग करा ट्रिपचं, जे वेबसाईटवर तुम्हाला बघायला भेटेल. चला, याच्यानंतर आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेल की वेबसाईटवरती कसं तुम्हाला ट्रिप प्लॅन करता येते. ओके, बाय बाय.